अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार. स्वामी समर्थ अस्तिपय हवेरी नामग्रामी, यजुर्वेदी गृहस्थश्रमी, बाळप्पा नामे द्विजुकोनी. राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहुनिय स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हाशी, ऐसे सांगूनी सर्वत्रांशी. निघाले सद्गुरु शोधाशी, घरदार सोडिले. मुरगोळ ग्रामप्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवराधना करती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनी वराशी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेशी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियेले तया लागून. शुक्ल पक्षेशेशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरवणी, दीक्षित ते समजले. जले भरले होते घट, तयाशी लावला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करते सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी, पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावे. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिल अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिताते. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमादिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयाशी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करूनी. जप ध्यान आठवणी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करूनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन
ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सूत कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमची सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी. बाळप्पाशी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लुटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंताच सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी ती नियती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृच्छिक एक निघाला. तयाशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घोरघोरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शगुन तयाशी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत. 11 गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी न जमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनाच्या उत्कंठ चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पातले. अजानुभव सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले. त्या सवय एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचं न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी. जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐशी. आपण श्रीसेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकेले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती.
दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची ऐश्वर्यास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन शिक्षण बरी भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण. विष दिदले कानवल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी. आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेच सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलीसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोन बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देती आज्ञेशी. तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणवणी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12 गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.